नमस्कार. तर पहिल्या भागात आपण ह्या कोरफडीला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिला आहे त्या कुंड्यातून काढलं आणि नवीन 3 कुंड्यांमध्ये लावलं आणि आज आपण बघतोय की त्या कुंड्यांमध्ये या कोरफडी छान सेटल झाल्यात. त्यांचा हिरवा रंग, हेल्दी हिरवा रंग परत येतोय. पांढरट हिरवा तो अजून तरी दिसत नाहीये. सो आपण जे काय केलं ते बरोबर वाटेवरती केलं हे मानायला आता जागा आहे. तर मी काय केलं हे ते परत एकदा सांगतो. जसं आपण पहिल्या ह्याच्यात पाहिलं, पहिल्या भागात पाहिलं की मी सगळा त्याला जुन्या कुंडीतून काढलं. कुंडीतून काढल्यावर असं लक्षात आलं की त्या कुंडीत माती कमी आणि विटा जास्त होत्या. तर एक्झॅक्टली काय करायचं नाही ते त्या कुंडीत होतं आणि तेच आपण केलेलं नाहीये. तर ही जी मी कुंडी भरली, ह्या ज्या कुंड्या मी भरल्यात ह्या वरून जरी याच्यात नुसती माती दिसत असली तरी ह्यात खालती खूप खूप ऑर्गॅनिक मॅटर आहे. त्यामुळे ह्या मातीतून पाणी टिकत नाही, ते पाणी वाहून जातं, पण ओलावा राहतो आणि जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते हळूहळू रिलीज होत राहतात. हे फार महत्वाचं आहे. कारण कोरफडीला जर का माती मिळाली नाही तर आणि त्या मातीतून ऑक्सिजन मिळाला नाही तर कुठल्या झाडासारखी कोरफड हे मरून जाणार आहे आणि विटा तर त्याच्यात नाहीच आहेत ऑब्व्हियसली. तर अतिशय साधी, अतिशय बेसिक्सला न सोडता घेतली गेलेली स्टेप काय तर ऑर्गॅनिक मॅटर वाढवा, ज्याच्यामुळे मातीचा पोत सुधारतो आणि मग त्याच्यामध्ये फार स्ट्रेस येणार नाही अशा ठिकाणी मी ही ठेवली, जेणेकरून सकाळी जेव्हा सूर्य येतो तेव्हा तो दिसतो, पण संध्याकाळी या साईडला गेला की इथे जी भिंत आहे त्याच्यामुळे तो अडतो आणि दुपार नंतरचं अतिशय घातक असं खूप तापमानाचं ऊन ह्या रोपांना मिळत नाही. त्यामुळे हे जास्त छान टिकलीत असं मला वाटतं. तर आत्ताच्या परिस्थितीवरती यायच्या आधी मी सांगतो की मी ही रोपं लावल्यानंतर इमिजिएटली काय झालं. तर तुम्हाला दिसतच असेल की जेव्हा आपण ही रोपं लावली होती तेव्हा ती हिरवी होती. अगदी फिकट हिरवी का असेना, पण हिरवी होती. त्याच्यानंतर ह्यांनी असा लावल्याच्या 1-2 दिवसातच असा ब्राउनिश मातकट असा रंग घेतला. पण त्यांच्या इंटिग्रिटीला कुठेही बाधा आली नाही. ते गळून पडले नाही. तर मला असं माझ्या अभ्यासानंतर कळलं की हा जो असतो रंग तो त्यांच्या स्ट्रेसमधला रिकव्हरीची साईन असू शकतो. तो म्हटलं जोपर्यंत हे अगदीच मान टाकत नाहीयेत तोपर्यंत चालू ठेवूयात आपण. तर हे असा सगळा अ, प्रकार झाला होता की सगळ्याची अशी लाल रंग हा बघा हा असा लाल रंग ठेवून आणि आता होतंय काय तर हे असं होतंय. दिसतो हिरवा रंग? येस. तर हा बघा, हा खाली बघितलं तर अजूनही ग्रेइश ब्राउनिश रंग आहे आणि त्याच्यानंतर मात्र हा वरून आता वरच्या टोकापासून आता हिरवा व्हायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ असा की स्ट्रेस मधून बाहेर पडून झाडाने आता अ, पुनरुज्जीवनाची वाट सक्सेसफुली पकडलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो यंग एक पान फुटणार दिसतंय तुम्हाला हे पूर्णच्या पूर्ण हिरवं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही ब्राउनिश नाहीच. सुंदर हिरवा रंग आहे, ब्राईट हिरवा रंग आहे. छान हेल्दी वाटावा असा हिरवा रंग आहे. आता ह्याच्यानंतर त्यांचा जसा काय रंग येतोय त्यानुसार मी त्यांना उन्हाच्या जागेत हलवायचं की अजून कमी उन्हाच्या जागेत हलवायचं ते बघेन. सो बघूयात, लवकरच आपण भेटूयात परत कोरफड प्रोजेक्टच्या पुढच्या भागात. बाय बाय.